Hello students, welcome to my channel. Today we are going to study Science and Technology Part 1, Chapter 7 Lenses. तर आज या व्हिडिओमध्ये आपण इमेजेस फॉर्म्ड बाय कॉन्व्हेक्स लेन्स अभ्यासणार आहोत. ऑब्झर्व स्टडी फिगर 7.8. तर 7.8 या फिगरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. Determine the position, size and nature of images formed for different positions of an object with the help of ray diagram. तर ऑब्जेक्टच्या वेगवेगळ्या प्लेसेससाठी ज्या इमेजेस फॉर्म होणार आहेत त्यांची पोझिशन, साईज, नेचर आपल्याला काय करायचं आहे, अभ्यासायचं आहे. Check your conclusions and observations in the previous activity with those given in the table. तर पुढे आपल्याला टेबल दिलेला आहे, त्या टेबलवरून आपल्याला ते करेक्ट आहे का पाहायचं आहे. See the diagram 7.8. Here convex lens O is the optical center. F1 and F2 are the principal focus. Here object is placed between F1 and optical center BA. We know the rules for obtaining images by convex lens. First rule is, if the incident ray is parallel to principal axis, then the refracted ray passes through the focus. Here this ray is parallel to the principal axis. After refraction it passes through the focus and goes back. तर या ठिकाणी तो प्रत्यक्षात पाठीमागे येत नाही, पण तो पाठीमागे आल्याचा आपल्याला केवळ काय होतो, भास होतो. नेक्स्ट रूल, ए रे ऑफ लाईट पासेस थ्रू द ऑप्टिकल सेंटर अनडिव्हिएटेड. तर ऑप्टिकल सेंटरमधून जाणारा रे डिव्हिएट म्हणजे अनडिव्हिएटेड मीन्स विचलित होत नाही, तो तसा स्ट्रेट काय होतो, पुढे जातो. आणि तो रे सुद्धा इकडे पाठीमागे येऊन पहिल्या रिफ्रॅक्टेड रेला इंटरसेक्ट करतो. ते दोघे ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात त्या ठिकाणी आपल्याला इमेज फॉर्म होते. प्रिन्सिपल ॲक्सिसवरती असणाऱ्या ऑब्जेक्टची इमेज आपल्याला प्रिन्सिपल ॲक्सिसवरतीच मिळते आणि बी या ऑब्जेक्टची इमेज इकडे वरती प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती मिळते. याचाच अर्थ बी ए या ऑब्जेक्टची आपल्याला बी ए हीच इमेज मिळालेली आहे. लक्षात येते का तुमच्या, ऑब्जेक्ट ही बी ए आहे आणि इमेज ही बी ए आहे. याचा अर्थ ही इमेज व्हर्च्युअल आहे आणि इरेक्ट आहे, कारण रिअल इमेज ही नेहमी कशी असते, इन्व्हर्टेड असते. दॅट्स वाय बी ए इज व्हर्च्युअल अँड इरेक्ट. नाऊ सी द टेबल. तर टेबल अभ्यासल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. Images formed by convex lenses for different positions of the object. Here 6 positions are given: at infinity, beyond 2f1, at 2f1, between f1 and 2f1, at focus f1 and between f1 and O means optical center. या ऑब्जेक्टच्या पोझिशन आहेत. या पोझिशनला ऑब्जेक्ट ठेवला तर आपल्याला इमेज कुठे मिळतात, पोझिशन ऑफ द इमेज या ठिकाणी दिलेले आहेत, साईज दिलेली आहे आणि नेचर पण दिलेलं आहे. तर आपण यातला एक एक घेऊन इमेजेस ड्रॉ करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही पेन्सिल, स्केल आणि तुमचं नोटबुक घेऊन बसा आणि माझ्यासोबत तुम्ही या इमेजेस ड्रॉ करा. या इमेजेस तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि तुमच्या टेक्स्टबुकमध्ये त्या दिलेल्या नाहीत. फर्स्ट इमेज, पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ॲट इन्फिनिटी. म्हणजे ऑब्जेक्ट हा इन्फायनाईट डिस्टन्सवरती म्हणजे अनंत अंतरावरती ठेवलेला आहे. पहा या ठिकाणी इट्स प्रिन्सिपल ॲक्सिस. ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट इन्फिनिटी, त्यामुळे तो ऑब्जेक्ट आपल्याला या ठिकाणी दिसणार नाही, तो इन्फायनाईट डिस्टन्सवरती आहे. हिअर दीज आर इन्सिडंट रेस and these are parallel to the principal axis. पहा हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. या प्रिन्सिपल ॲक्सिसला हे जे रे आहेत ते सगळे पॅरलल आहेत. अँड वी नो
If the incident ray is parallel to the principal axis, then the refracted ray passes through the focus. तर रिफ्रॅक्शन नंतर हे रेज काय होतात, फोकसमधून जातात आणि प्रिन्सिपल ॲक्सिसवरती एका पॉईंटवरती मीट होतात. त्या ठिकाणी काय आहे, प्रिन्सिपल फोकस F2. म्हणजेच आपल्याला F1 ॲट इन्फायनाईट डिस्टन्सवरती ठेवलेल्या ऑब्जेक्टची इमेज कुठे मिळते, F2 वरती. ॲट F2 या ठिकाणी दिलेलं आहे पहा, ॲट F2. तर F2 वरती मिळते, म्हणजे फोकसवरती मिळते. आता या ठिकाणी ज्या ठिकाणी ते इंटरसेक्ट करतात तिथं अत्यंत सूक्ष्म भाग आहे तो, मीन्स पॉईंट आहे फक्त, मीन्स साईज ऑफ इमेज इज पॉईंट साईज. आता ही इमेज आपल्याला प्रिन्सिपल ॲक्सिसवरती मिळते. जर इमेज प्रिन्सिपल ॲक्सिस किंवा प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली असेल तर ती इमेज रिअल असते, पण इन्व्हर्टेड असते. हे तुम्ही कॉमन लक्षात ठेवायचं आहे. पहा, प्रिन्सिपल ॲक्सिसवरती मिळणारी इमेज किंवा प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली मिळणारी इमेज रिअल आणि इन्व्हर्टेड असते. तर रिअल इमेज असेल तर ती नेहमीच इन्व्हर्टेड असते आणि प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती मिळणाऱ्या इमेज व्हर्च्युअल आणि इरेक्ट असतात. ते आपण नंतर पाहणार आहोत. मीन्स ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट इन्फिनिटी, पोझिशन ऑफ द इमेज ॲट F2, साइज ऑफ इमेज इज पॉइंट सोर्स और व्हेरी स्मॉल, and nature of image is real and inverted. Next, second ray diagram. If object is placed beyond 2F1, म्हणजे 2F1 च्या मागे ऑब्जेक्ट प्लेस केलेला आहे. आता ह्या रे डायग्राम तुम्ही कशा काढायच्या, पहिल्यांदा प्रिन्सिपल ॲक्सिस ड्रॉ करायचा, त्याच्यावरती कॉन्व्हेक्स लेन्स दाखवायचा. त्यानंतर आपल्याला त्यांनी ज्या ठिकाणी हे सगळे दाखवून घ्यायचे, F1, F2, 2F1, 2F2. तर 2F1, 2F2 काय आहेत, तर सेंटर ऑफ कर्वेचर्स आहेत C1 अँड C2. ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बियॉन्ड 2F1, तर 2F1च्या पाठीमागे इथं या ऑब्जेक्ट ठेवलेला आहे AB. हे पण नाव आहे इथं B आणि इथं A. वेन द इन्सिडंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, देन रिफ्रॅक्टेड रे पासेस थ्रू द फोकस. त्या रिफ्रॅक्टेड रे फोकसमधून गेला. वेन इन्सिडंट रे पासेस थ्रू द ऑप्टिकल सेंटर अनडेविएटेड, तर ऑप्टिकल सेंटरमधून जाणारा इन्सिडंट रे डेविएट होत नाही, तर तो तसाच पुढे जातो. हे दोन रिफ्रॅक्टेड रे ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात त्या ठिकाणी आपल्याला AB या ऑब्जेक्टची, आता B या ऑब्जेक्टची इमेज आपल्याला प्रिन्सिपल ॲक्सिसवरती B आहे, त्याची इमेज आपल्याला प्रिन्सिपल ॲक्सिसवरतीच मिळते, ती B' दाखवतात. आणि A या पॉईंटची, जो प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती आहे, त्याची इमेज आपल्याला खाली A' मिळते. तर AB या ऑब्जेक्टची इमेज आपल्याला B' मिळते, म्हणजे ती इन्व्हर्टेड आहे. आणि प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली असणाऱ्या सर्व इमेज रिअल असतात, रिअल अँड इन्व्हर्टेड. पहा, ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बियॉन्ड 2F1, इमेज इज फॉर्म्ड बिटवीन F2 अँड 2F2. तर F2 आणि 2F2च्या दरम्यान आपल्याला इमेज मिळालेली आहे. आता या ठिकाणी तुम्ही स्केलने काढायचे आणि ABची साईज आणि B'-ची साईज जर तुम्ही लेंथ घेतली, मोजली, तर ती B'-ची लेंथ ही निश्चितपणे लहान येते. मीन्स साईज ऑफ इमेज इज स्मॉलर अँड नेचर ऑफ इमेज इज रिअल अँड इन्व्हर्टेड. आता या ठिकाणी U आणि V हे डिस्टन्स दाखवलेलं आहे. म्हणजेच ऑप्टिकल सेंटरपासून ऑब्जेक्टपर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते Uने दाखवतात आणि ऑप्टिकल सेंटरपासून इमेजपर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते Vने दाखवतात. ऑप्टिकल सेंटरपासून फोकसपर्यंतचं जे डिस्टन्स आहे त्याला फोकल लेंथ असं म्हणतात. ते तुम्ही यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहे, त्या ठिकाणी दाखवलेले आहे. नेक्स्ट, थर्ड इमेज. पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ॲट 2F1, म्हणजे ऑब्जेक्ट 2F1 वरती, म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचरवरती ठेवलेला आहे. फर्स्ट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस and if ray is parallel, incident ray is parallel to principal axis. After refraction it passes through the focus. Next ray is passes through the optical center. These two refracted rays meets at a point, and at that point image is formed. This image is also B', A', and size of image is same size. तर लक्षात ठेवायचं, सेंटर ऑफ कर्वेचरवरती जर ऑब्जेक्ट ठेवलेला असेल तर त्याची इमेज सेंटर ऑफ कर्वेचरवरतीच मिळते आणि त्या दोन्ही इमेज सेम साईजच्या असतात. नेचर ऑफ इमेज इज रिअल अँड इन्व्हर्टेड आपण कॉमन लक्षात ठेवणार आहोत. प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली असणाऱ्या सर्व इमेज
रिअल अँड इन्व्हर्टेड असणार आहेत. नेक्स्ट फोर्थ इमेज, ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बिटवीन F1 अँड 2F1. F1 आणि 2F1च्या मध्ये ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. फर्स्ट, incident ray is parallel to principal axis, refracted ray is passes through the focus. Next incident ray is passes through the optical center undeviated. These two refracted rays meets at a point, and at that point image of object is formed. This image is real and inverted. B dash A dash, size of image is larger. बा AB या ठिकाणी B आहे. AB या ऑब्जेक्टपेक्षा B डॅश A डॅशची लेंथ आपल्याला दिसते मोठी, आणि तुम्ही ड्रॉ केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इमेज आपल्याला ऑब्जेक्टपेक्षा कशी दिसते, मोठी दिसते. ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बिटवीन F1 अँड 2F1. पोझिशन ऑफ इमेज इज बियॉन्ड 2F2. पहा या ठिकाणी 2F2 आहे, 2F2च्या पुढेच मिळालेली आहे, मीन्स बियॉन्ड 2F2. साइज ऑफ इमेज इज लार्जर and nature of image is real and inverted. Next, fifth ray diagram, object is placed at F1 means at focus. आता फोकस वरती ठेवलेल्या ऑब्जेक्टची इमेज कुठे मिळते पहा. फर्स्ट, incident ray is parallel to principal axis. After refraction it passes through the focus. Next, incident ray is passes through the optical center. It passes through the optical center undeviated. आता हे दोन रेज इंटरसेक्ट होतच नाहीत. आपण आत्तापर्यंत इमेज कुठे मिळवल्या, तर रिफ्रॅक्टेड रे ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात त्या ठिकाणी इमेज मिळाली. हे दोन रेज इंटरसेक्ट होतच नाहीत, ते सरळ जात आहेत. त्यामुळे फोकसवरती असणाऱ्या ऑब्जेक्टची इमेज आपल्याला इनफायनाईट डिस्टन्सवरती मिळते आणि ती खूप मोठी असते, व्हेरी लार्ज. अँड नेचर ऑफ इमेज इज रिअल अँड इन्व्हर्टेड. आता पहिली रे डायग्रॅम आठवा. पहिल्या रे डायग्रॅममध्ये ऑब्जेक्ट इनफायनाईट डिस्टन्सवरती होता आणि त्याची इमेज आपल्याला फोकसवरती मिळाली होती. आता ऑब्जेक्ट फोकसवरती आहे आणि फोकसवरती असणाऱ्या ऑब्जेक्टची इमेज आपल्याला कुठे मिळाली, इनफायनाईट डिस्टन्सवरती. म्हणजे या दोन रे डायग्रॅम कशा आहेत, अपोजिट आहेत. नेक्स्ट अँड लास्ट रे डायग्रॅम, ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बिटवीन F1 अँड ऑप्टिकल सेंटर. हीच रे डायग्रॅम आपण सुरुवातीला पाहिली होती. F1 अँड ऑप्टिकल सेंटरच्या मध्ये ऑब्जेक्ट ठेवला आहे AB. फर्स्ट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. आफ्टर रिफ्रॅक्शन इट पासेस थ्रू द फोकस अँड इट गोज बॅकवर्ड. तो बॅकला येतो. प्रत्यक्षात तो येत नाही, हा तुटक रेषाने दाखवलेला आहे डॉटेड लाईननी, कारण तो आल्याचा केवळ आपल्याला काय होतो, भास होतो. Next ray is passes through the optical center. It also come back, and these two refracted rays meets at a single point, and at that point A dash B dash image is obtained. Here size of image is larger than object. Position of image is beyond 2F1 ऑन द सेम साईडला मिळाले. आत्तापर्यंत आपल्याला इमेज कॉन्व्हेक्स लेन्सच्या पुढे मिळाल्या होत्या, राईट साईडला. सेम साईडला मिळाले, या ठिकाणी दिलेले आहे ऑन द सेम साईड ऑफ द लेन्स ॲज द ऑब्जेक्ट, आणि ती बियॉन्ड कुठे, 2F1 आहे. प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती आहे, म्हणजे ती व्हर्च्युअल अँड इरेक्ट आहे. प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती असणारी इमेज व्हर्च्युअल आणि इरेक्ट असते. तर विद्यार्थी मित्रांनो, या 6 रे डायग्रॅम तुम्ही ड्रॉ करायच्या आहेत. हिअर सम प्रॅक्टिस क्वेश्चन्स आर गिवन. क्वेश्चन इज ड्रॉ images formed by convex lenses for different positions of the object. Here position of object is given. Then draw this ray diagram in your notebook. Do subscribe and press the bell icon. Like and share video. Thank you.